भारतीय सैन्य म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो म्हणजे वर्दी घातलेला एक तरुण पुरुष, खांद्यावर बिल्ला आणि हातात शस्त्र असलेला व्यक्ती आपल्याला डोळ्यासमोर दिसतो। पण भारतामध्ये आता परिस्थिती बदलली आहे। आज भारतीय महिलांनी सैन्याच्या विविध क्षेत्रात उभारी घेतली आहे। नौसेना, वायुसेना आणि लढाऊ तुकड्यांमध्ये महिलांनी वर्दी घालून शस्त्र हातात धरून शत्रूला पराभूत करण्याचं सामर्थ्य सिद्ध केलंय। याला पाठबळ लाभलंय ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचं। 2014 मध्ये नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आलं आणि देशात महिलांसाठी नव्या आशेचा किरण उगवला। या सरकारनं महिलांना सैन्य दलात अधिक संधी मिळाव्यात यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलली। अमित शहा यांच्या दूरदृष्टीमुळे 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून महिला सैन्य अधिकाऱ्यांच्या परेडचं ऐतिहासिक दृश्य सर्वांनी पाहिलं। मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी देशभरात महिलांना सैन्यात अधिक संधी दिल्या, जे या आधीच्या सरकारला जमलं नाही ते मोदी सरकारनं करून दाखवलं। मागील काही वर्षात अनेक महत्त्वाच्या महिला अधिकाऱ्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे। कॅप्टन शिवा चौहान यांनी सियाचीन भागामध्ये देशसेवा केली, तर मेजर डॉक्टर बीना तिवारी यांनी तुर्कीच्या भूकंपाच्या वेळी मानवतेची सेवा करून संपूर्ण जगाचं मन जिंकलं। वायुसेनेच्या ग्रुप कॅप्टन शैलजा धामी यांना पश्चिम विभागातील फ्रंटलाइन कॉम्बॅक्ट युनिटची कमान देण्यात आली। त्या कमान सांभाळणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या। मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर भारताच्या संरक्षण क्षेत्रातील महिला संख्येतही वाढ झाली आहे। 2023च्या आकडेवारीनुसार सध्या 3900 पेक्षा अधिक महिला अधिकारी सैन्यात कार्यरत आहेत। त्यात 1710 सेना, 1650 वायुसेना आणि 600 नौदलात आहेत। याशिवाय मिलिटरी मेडिकल स्ट्रीममध्ये 1670 महिला डॉक्टर, 190 डेंटिस्ट आणि 4750 नर्स कार्यरत आहेत। शहा यांनी महिलांना सैन्यात संधी दिल्यानं हे सर्व चित्र पाहायला मिळत आहे। महिलांना अधिक संधी मिळाव्यात यासाठी अमित शहा यांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजेच CISF मध्ये एक विशेष महिला बटालियन स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे। विशेष बाब म्हणजे CISF मधील ही पहिलीच संपूर्ण महिला बटालियन असणार आहे। या महिलांना कमांडो प्रशिक्षणही देण्यात येणार आहे, ज्यासाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे। मोदी आणि अमित शहा यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे आज सैन्यात महिलांना संधी मिळतेय। भारताच्या सैन्य दलात महिलांचं योगदान आणि सामर्थ्य वाढत आहे। मोदी शहा यांनी घेतलेल्या या निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे नोटिफिकेशन्स आणि अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।